नमस्कार. बाबा द मिररमध्ये आपलं स्वागत. आज आहे 14 जुलै रविवार आणि आजच्या एपिसोडला मी नाव दिलं आहे कोळ्याचं जाळं. उगवणाऱ्या प्रत्येक नवीन दिवसाबरोबर कोणी ना कोणीतरी कुठे ना कुठेतरी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी अत्यंत धूर्तपणे, चाणाक्षपणे, हुशारीने असं एखादं जाळं विणत असतो आणि आपल्यातले अनेक जण त्या जाळ्यामध्ये विनासायाच सापडत असतात. जसं नुकतंच घडलेला एक किस्सा निमित्त होतं उंची वाढवण्याचं औषध आणि त्या बिलंदरांसमोर जे रेडीमेड गिऱ्हाईक होतं ते म्हणजे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेले असंख्य तरुण आणि तरुणी. आता त्यांना हे माहीत नसणार का की वयवर्ष 18 नंतर उंची शक्यतो वाढत नसते? माहीत असणार, नक्कीच माहीत असणार. पण तरीसुद्धा त्या जाळ्यामध्ये सापडले. कारण एक सरकारी नोकरी, कायमस्वरूपी नोकरी, पेन्शन असलेली नोकरी, ती सुवर्णसंधी, दुर्मिळ संधी वाया का दौडा? त्यामागची आपण त्यांची मानसिकता, अगतिकता समजू शकतो. पण इथे एक जीवनातलं सत्य सांगावंसं वाटतं की देर आर नो शॉर्टकट्स इन लाईफ. शॉर्टकट हॅज नो सक्सेस, नो रेकग्निशन, नो रिवॉर्ड्स, नो रिस्पेक्ट. इझी कम, इझी गो. सहजासहजी जे मिळतं ते तसंच निघून जातं. कष्टाची भाकरी, घामाचा पैसा हा कायमस्वरूपी असतो आणि तो अमूल्य असतो. पण जी चूक त्या तरुणांनी केली तीच चूक अनेक पालक आपल्याला करताना दिसतात. ते आपल्या लहान मुलामुलींना अनेक औषधं अनेक कारणासाठी देत असतात. कधी उंची वाढवण्यासाठी, कधी वजन वाढवण्यासाठी, कधी सडपातळ होण्यासाठी, कधी गोरं होण्यासाठी, कधी डोक्यावर केस येण्यासाठी. पण बहुतांशी केसेसमध्ये स्मरणशक्ती आणि बुद्धी वाढवण्यासाठी. या औषधांना साईड इफेक्ट्स आहेत आणि त्यातून अत्यंत गंभीर दूरगामी परिणाम होत असतात. म्हणून आपण या मानसिकतेतून बाहेर यायला पाहिजे. अन्यथा आपल्या बच्चू कंपनीचं आणि आपल्या स्वतःचं सुद्धा भवितव्य अत्यंत खडतर आहे हे निश्चित. आज मी आपल्याशी याच विषयावर संवाद साधणार आहे, कोळ्याचं जाळं. आणि नेहमीप्रमाणे मी आपल्याला काहीतरी दाखवणार आहे. हे आहे कोळ्याचं जाळं आणि हा संदर्भ आहे साधारणतः 47-48 वर्षापूर्वीचा. हा माझा बिहेवियरल ग्रॅफॉलॉजी या अभ्यासक्रमातला एक भाग होता. ग्रॅफॉलॉजी अँड फिजिओलॉजी, ग्रॅफॉलॉजी अँड न्यूरोलॉजी. इनफॅक्ट हे कोळ्याच्या जाळ्यावर केलेलं एक संशोधन आहे आणि हे संशोधन केलं 1950च्या दशकामध्ये स्कॉटिश फार्मॅकोलॉजिस्ट डॉक्टर पीटर एम विट यांनी. आणि त्यांच्या संशोधनाचा विषय होता की कोळ्याला जर एखादं औषध दिलं तर त्याच्या जाळं विणण्याच्या क्षमतेवर काय परिणाम होतो. द इम्पॅक्ट ऑफ सायकोॲक्टिव्ह ड्रग्ज ऑन वेब बिल्डिंग बिहेवियर ऑफ स्पायडर्स. जाळं बांधण्याचं त्याचं वर्तन. आणि डॉक्टर पीटर यांनी हजारो कोळ्यांच्यावर प्रयोग केले. त्यांना भिन्न भिन्न प्रकारची औषधं दिली आणि त्यातून एक मूलभूत संशोधन बाहेर आलं की ज्याचा प्रत्यक्ष योगदान हे मानसशास्त्राला झालं. 1960-70च्या दशकामध्ये मानसशास्त्र आणि मानसिक आरोग्यावर डॉक्टर पीटर यांची व्याख्यानं खूप गाजली होती. आणि अशाच एका व्याख्यानामध्ये दी अमेरिकन मिलिटरी इंटेलिजन्सचे काही अधिकारी उपस्थित होते. तेव्हा त्यांचं हेडक्वार्टर होतं हे फ्रँकफुट इथे. व्याख्यान झालं आणि त्यांनी डॉक्टरांची भेट घेतली. त्यांना एक मजेशीर विनंती केली, अनयुज्युअल रिक्वेस्ट, की शेवटच्या दिवसामध्ये हिटलर व्यसनाधीन झाला होता का, यावर त्यांना डॉक्टरांचं मत हवं होतं. त्यांनी त्यासाठी फ्रँकफुट येथील त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांची सोय केली. त्यांना सगळी महत्त्वाची कागदपत्र उपलब्ध करून दिली. त्यामध्ये हिटलर यांचा पर्सनल फिजिशियन थिओडर मोरल यांनी जे रेकॉर्ड ठेवलं होतं त्याचा समावेश होता. पण महत्त्वाचं म्हणजे की शेवटच्या दिवसामध्ये हिटलर हा जमिनीखाली बंकरमध्ये राहत असे सुरक्षिततेच्या कारणासाठी.
आणि बंकरमध्ये काही जण त्याला भेटले होते. त्यापैकी काहींची त्याने डॉक्टर पीटर यांच्याशी गाठ घालून दिली. आणि या सगळ्यांचा अभ्यास केल्यावर डॉक्टर पीटर अशा निष्कर्षापर्यंत पोहोचले होते की शेवटच्या टप्प्यामध्ये दर दिवशी हिटलरला 100 भिन्न भिन्न औषधं देण्यात येत होती. त्यामध्ये मॉर्फिन म्हणजे अफूच्या अर्काचा सुद्धा समावेश होता. आणि ही बहुतेक औषधं इंजेक्शनच्या माध्यमातून देण्यात येत होती. आणि ते इंजेक्शन घेण्यामध्ये हिटलरचा बहुमूल्य वेळ वाया जाऊ नये म्हणून त्याच्या जॅकेटच्या बाह्यामधून डायरेक्ट त्याला ते इंजेक्शन्स टोचण्यात येत असत. डॉक्टर पीटर यांचं मानसशास्त्रीय संशोधन पाहता पुढे 1980च्या दशकामध्ये नासाने त्यांना अंतराळवीरांच्या मानसिक आरोग्याबद्दल कन्सल्ट केलं होतं. आज आपण पाहत आहोत की गेली काही दिवस म्हणजे महिन्यापेक्षा अधिक सुनीता विल्यम्स या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अडकून पडल्या आहेत. त्यांच्या स्पेसशिपमध्ये अंतराळयानामध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या आहेत. नासाच्या शास्त्रज्ञांना आणि स्वतः सुनीता विल्यम यांना एक विश्वास आहे की या तांत्रिक अडचणी लवकर दूर होतील आणि त्या यशस्वीपणे पृथ्वीवर परततील. आपल्याला माहिती आहे की कल्पना चावलांचं काय झालं. या शास्त्रज्ञांना किती विश्वास असला, 80%, 90%, 99% जरी विश्वास असला तरी शेवटी एक रिस्क आहे. आणि म्हणून त्या सुखरूप परताव्यात त्यांचं मानसिक खंबीरता टिकून राहावी अशी आपण मनापासून सुनीता विल्यम्स आणि त्यांच्या सहर्याकरता प्रार्थना करावी. आपण परत इथे गेलो ते कोळ्याचं झालं की यांनी त्या कोळ्याला जे औषध दिलं त्याच्या 12 तासामध्ये त्या कोळ्याची एवढी क्षमता कमी झाली, जवळजवळ 70% अधिक. आणि या केसमध्ये 14 तासामध्ये 90%हून अधिक त्याची क्षमता आपल्याला कमी झालेली दिसते. हा खरंच एक विचार करण्याचा प्रश्न आहे. आपण यावर खरंच गंभीरपणे विचार करावा की जर कोळ्याच्या बाबतीत असं घडू शकत असेल तर आपल्या बाबतीत काय घडत असेल. आणि या विचारातून आपल्या मेंदूला एक योग्य संदेश जातो की जसा या औषधांचा कोळ्याच्या जाळ्यावर प्रभाव पडला तसंच आपल्या मेंदूवरसुद्धा मज्जा संस्थेतसुद्धा याचा प्रभाव पडत असतो. आजकाल एक तरुणांच्यामध्ये क्रेज आलेली आहे, फॅड आलेली आहे की 6 पॅक्स वगैरे डेव्हलप करायची. आणि त्याकरता ते ह्युमन ग्रोथ हार्मोन्सच्या आहारी जातात. दुर्दैवाची गोष्ट अशी की ह्युमन ग्रोथ हार्मोन्स यांच्यावर बंदी आहे, ते बॅन आहे. पण तरीसुद्धा हे तरुण या मोहापायी आकर्षक दिसण्यापायी ते याकडे आकर्षित होत आहेत. आणि यांना साईड इफेक्ट्स असतात. जसं उंची वाढवण्यासाठी अधिक औषध घेण्यात येतं, सोमॅट्रोपिन. आणि याचा साईड इफेक्ट म्हणजे डायबेटीस होतं, याच्यातून कॅन्सर होऊ शकतो. आज आपल्या लहान मुलांच्यामध्ये, तरुणांच्यामध्ये जे डायबेटीसचं प्रमाण वाढत आहे, जे डिप्रेशनचं प्रमाण वाढत आहे, जे कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे, त्यामागे कुठे ना कुठे ही औषधंसुद्धा जबाबदारच आहे. आज आपण या एका औषधाचा विचार करू, कारण हे औषध आजसुद्धा देण्यात येतं. या केसमध्ये पण जे औषध आहे ते पण आज देण्यात येतं. आजच्या एपिसोडमध्ये फक्त आपण याचा विचार करूया. आणि हे औषध आहे फिनोबार्बिटल. 1912मध्ये या औषधाची निर्मिती झाली. आणि हे औषध देण्यात येतं एपिलेप्सी या विकारावर. आज आपण थोडं एपिलेप्सीबद्दलच बोलूया. याचं कारण आज एपिलेप्सीचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. एपिलेप्सी म्हणजे एक मेंदूचा विकार आहे की मेंदूच्या पेशीमधील विद्युत कार्य बिघडतं. मेंदू आणि चेतातंतू यांच्यातील संदेशवहन यंत्रणा ही बिघडते आणि त्यातून अत्यंत झपाट्याने पण गोंधळात टाकणारे संदेश, सिग्नल्स हे येत असतात.
बाहेर जरा पावसाचा जोर वाढला म्हणून मागची खिडकी बंद केली, एवढंच. आपण पाहत होतो की हा मेंदूचा विकार आहे आणि त्यातून मग चुकीचे संदेश येत जातात. शरीराचं आपल्या अवयवाचं नियंत्रण सुटतं आणि मग शरीराकडून अनियंत्रित हालचाली होतात, ज्याला आपण फिट्स म्हणतो, फेफरे येणं म्हणतो, आचके येणं म्हणतो आणि एपिलेप्सी म्हणजे याला आपण मिरगी असं मानलं जातं. आणि आपण पाहिल्यासारखं की आज एपिलेप्सीचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे. पण एपिलेप्सीचा विचार करताना एक महत्त्वाची समस्या येते की थोडा संभ्रम आहे. आपण कोणत्या डॉक्टरना विचारा किंवा मेडिकल स्टुडंट्सना विचारा, मग MBBSचे असो किंवा होमिओपॅथीचे असो, आयुर्वेदचे असो, की व्हॉट इज एपिलेप्सी. आणि त्यातले काही जण सांगतील की एपिलेप्सी इज अ डिसीज. पण एपिलेप्सी हा डिसीज नाही, तो डिसऑर्डर आहे. आणि संभ्रम इथेच येतो. आणि आज आपल्याला दोन्हीमधला फरक लक्षात यायला पाहिजे, कारण शेवटी हा आपला प्रश्न आरोग्याशी निगडीत आहे. हे जनरल नॉलेज पाहिजे आपल्यासाठी, कुठल्या स्पर्धात्मक परीक्षेत पास होण्यासाठी नव्हे. तर दोन्हीमध्ये जो फरक आहे, जो संभ्रम आहे, तो हा की जो डिसीज, ज्याला आपण आजार म्हणतो, त्याची जी लक्षणे दिसतात त्यामागची कारणं ही निश्चित असतात. आणि त्यामुळे की एखाद्या आजारावर उपचार करणं हे तसं सोपं असतं आणि परिणामकारक उपचार होऊ शकतात. पण जिथे डिसऑर्डर आहे तिथे लक्षणं तर असतात, पण त्यामागची कारणं सांगता येत नाहीत. आणि त्यामुळे की त्याच्यावर उपचार करणं इथे डॉक्टरांची कसोटी लागलेली असते. त्याच्यामध्ये खूप मोठी रिस्क पण असते. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे की आपलं जे देहाचं जे यंत्र आहे, जे शरीर आहे, ते अजून मानसशास्त्राला किंवा मेडिकल सायन्सला पूर्णपणे समजलेलं नाही. त्यामुळे एखाद्या औषधाला एखाद्या पेशंटला तीव्र प्रकारची रिॲक्शन येऊ शकते आणि म्हणून ही खूप मोठी रिस्क आहे. आज जे एपिलेप्सीच्या केसेस आहेत त्याच्यात जवळजवळ 70% केसेसमध्ये त्यामागची कारणं आपण नाही सांगू शकत. आपण काय सांगू शकतो? त्याच्यामध्ये एक गोष्ट आपण सांगू शकतो की जे एपिलेप्सी वाढत चाललेलं आहे ते कुठे वाढत आहे? तर ते वाढत आहे विकसनशील देशामध्ये, डेव्हलपिंग कंट्रीज, जसं अमेरिकन, आफ्रिकन कंट्रीजमध्ये आहे. अमेरिकेत तर आहेच, पण टांझानियामध्ये सगळ्यात जास्ती एपिलेप्सीचं प्रमाण आपल्याला आढळतं. जेव्हा आपण जगाचा विचार करतो आणि जेव्हा आपण भारताचा विचार करतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटेल की एपिलेप्सीचं सगळ्यात जास्ती प्रमाण कुठे आहे. ते प्रमाण आहे जे भारतामधलं एक प्रगत राज्य म्हणून ओळखलं जातं, ते आहे केरळ. आणि तसंच जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा हे प्रमाण अधिक आहे. आता केरळचा विचार करता गेली काही दिवस एक नवीन विकार तिथे डोकं वर काढत आहे. आणि तो म्हणजे की एक अमिबा आहे, पाण्यातला अमिबा आहे, जो मेंदू कुरतरतो. त्याला ब्रेन इटिंग अमिबा म्हणून ओळखलं जातं. आता केरळ तर तसं टुरिझमकरता खूप प्रसिद्ध आहे. तिथे बॅक वॉटर आहे किंवा अनेक तलाव आहेत, तळी आहेत. आणि हा जो विकार होत आहे तो या पाण्याच्या माध्यमातून, जेव्हा पाणी उष्ण असतं, गरम असतं आणि याच्यावर अजून तरी औषध नाही. ज्यांना झाला ते सगळे दगावलेले आहेत. आणि म्हणून डॉक्टर सांगत असतात की स्विमिंग टँकमध्ये जर जात असाल तर तुम्ही काळजी घ्या, रिस्क घेऊ नका. इथे आपण केरळचा जेव्हा विचार करतो, एपिलेप्सीचा विचार करतो, तर असं आपल्याला दिसतं की 14 वर्षाखालील जवळजवळ 6 लाख मुलामुलीमध्ये हा एपिलेप्सी म्हणजे मिरगी हा विकार झालेला आहे. आणि त्याच्यामधून त्यांना अभ्यासामध्ये अनेक प्रॉब्लेम्स येत आहेत. इथे आपल्याला दुसरं एक साधारणतः अंदाज येऊ शकतो की ह्याला पूरक परिस्थिती कोणती. तर जो डाटा असं सांगतो की जिथे घाणीचं साम्राज्य आहे, जिथे अस्वच्छता आहे, जिथे कचरा कोंडळ आहे आणि जिथे डुक्कर असतात जे मानव विष्ठेवर राहत असतात आणि त्यांच्या संपर्कामध्ये आपण जेव्हा येतो तिथे एपिलेप्सी होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. आज आपण कोणतेही शहर घ्या,
कोणताही तुम्ही रस्ता घ्या, कोणतीही गल्ली घ्या, तिथे आपल्याला कचरा कोंडाळे दिसतात, डुकरं फिरत असताना दिसतात. शेवटी आरोग्य आणि सार्वजनिक स्वच्छता हे सगळ्यांसाठी प्राधान्य असणारा विषय आहे. पण आपण गंमत पहा की एवढ्या निवडणुका झाल्या, पण कोणीही याचा विचार करत नाही. सरकार तर करतच नाही, राजकीय पक्ष पण करत नाही. पण इथे प्रश्न आहे हा आपल्या आरोग्याचा, आणि म्हणून इथे आपण जागरूक व्हावं आणि या संदर्भामध्ये आपण एकत्र येऊन पुढे जावं. तर एपिलेप्सीचा संदर्भ आणि या डुकरांशी आलेला आहे, जे मानवी विष्ठेवर जगत असतात. इथे अनेक महत्त्वाचे बाब आपण लक्षात घेऊया की ते बार्बिटल एक औषध दिलेलं आहे, आणि पुष्कळदा काय होतं की या बार्बिटलचं अनेकांना व्यसन लागतं, बार्बिटलची चटक लागते. असं एक दिसलेलं आहे की डॉक्टरने जेवढं डोस रेकमेंड केला आहे त्याच्यापेक्षाही अधिक डोस काहीजण घेतात, किंवा डॉक्टरने डिस्कंटिन्यू करायला सांगितलं असलं तरी काहीजणी औषधं घेतात आणि त्याचे मग साईड इफेक्ट येतात, आणि त्यातून मग कॅन्सर झाल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. आज सगळ्यात एक मोठी समस्या म्हणजे की अनेक जी औषधं आहेत तर त्याच्यामधून ज्याला आपण नॅर्कोटिक्स म्हणतो किंवा अंमली पदार्थ म्हणतो, असं त्यांना स्वरूप आले आहे. की जसं आपण कफ सिरप घेतो, अनेक जणांना कफ सिरपचं व्यसन लागलेलं आहे. तर ही महत्त्वाची बाब आहे ज्याकडे आपण गंभीरतेने पाहायला पाहिजे. एपिलेप्सीबाबत एक तिसरा विचार करण्यासारखा मुद्दा की हे जे झटके येतात, जे फिट्स येतात, ते प्रारंभी लक्षात येत नाहीत. हार्डली 2-3 सेकंदाकरता हे फिट्स आलेले असतात. असं आढळून आलं की अनेक मुलांना हे फिट्स येत असतात, पण लक्षात येत नाही, आणि दुर्लक्ष झाल्यामुळे पुढे मग त्यांना एपिलेप्सीचा हा त्रास होऊ शकतो. म्हणून यासाठी आपण काळजी घ्यायला पाहिजे. थोडक्यामध्ये आपण आपली जीवनशैली बदलायला पाहिजे, आणि एपिलेप्सीवर आपण पूर्णपणे मात करू शकतो. शेवटी हा मेंदूचा विकार आहे, आणि मेंदूच्या विकारात इतका दुसरा गंभीर विकार असू शकत नाही. तर आपण हे कसं टाळू शकतो या संदर्भामध्ये आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया. तोपर्यंत भेटूया. नमस्कार आणि धन्यवाद. आणि ही जी माहिती आहे ती आपण शेअर करावी, आपल्या जवळपासच्या लोकांना ही माहिती पोचवावी, एक विनंती. परत भेटूया. नमस्कार.